नमस्कार मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा। अर्थात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र यामध्ये कोणत्या करायच्या आहेत उपासना साधना या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत, त्यांची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते सगळे व्हिडिओ पहा। यामध्ये गुढी उभारण्याचा मुहूर्त तसेच गुढी उभारताना कोणता करायचा आहे मंत्रपाठ या विषयाची सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे। तसेच चैत्र नवरात्रामध्ये देवीच्या कोणत्या मंत्र साधना उपासना करायच्या आहेत त्या सुद्धा अवश्य माहिती करून घ्या। रामरक्षा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र कसं करायचं सिद्ध या चैत्र नवरात्रामध्ये याची अवश्य माहिती आपल्याला असू द्या, आपल्या वास्तूमधील आणि कुटुंबामधील शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी। यावेळी चैत्र महिना सुरू होतो आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा व चैत्र शुद्ध प्रतिपदा असणार आहे मंगळवार 9 एप्रिल 2024 तर चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहे चैत्र अमावास्या बुधवार 8 मे 2024। या संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी या सर्व धार्मिक उत्सवाचं महात्म्य सांगणारे व्हिडिओ आपण आधीच गेल्या वर्षी चॅनलमध्ये प्रकाशित केलेले, त्यांची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा। आता माहिती करून घेऊया या महिन्यात आपण सर्वजण कोणती करणार आहोत साधना उपासना मंत्रपाठ। हा महिना चैत्र नवरात्रीचा म्हणजे देवीच्या आणि प्रभू रामचंद्र यांच्या साधना आणि उपासनेचा। गेल्या वर्षी आपण साधनेमध्ये देवी उपासनेतले मंत्रपाठ केले होते। यावेळी मात्र आपल्याला हनुमंताचा मंत्रपाठ एक नाही तर 2 मंत्रांचा पाठ करायचा आहे। हे मंत्रपठण आपल्याला दिवसातून कोणत्याही वेळेत स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही करू शकतो। पठण करते वेळी आपल्या कपाळावर म्हणजेच 2 भोयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र, लाल कुंकू किंवा अष्टगंध लावून हा मंत्रपाठ केल्यास अतिउत्तम राहील। तसेच मंत्रपाठ करते वेळी ज्यांना शक्य होईल त्यांनी लाल वस्त्राच्या आसनावर बसून जर हा मंत्रपाठ पूर्व किंवा उत्तर दिशेला केला अतिउत्तम। परंतु मंडळी ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नियम पाळावेत आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मंत्रपाठ करावा। मंत्रपाठ कोणत्याही माळेवर करू शकता, तरीही शक्य झालं तर रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला अतिउत्तम राहील। आता मंत्र काय आहे तो माहिती करून घेऊया। मंत्र असणारे तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जो मंत्र करायचा आहे तो म्हणजे मारुती रायाचा मंत्र, परंतु त्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा असणार आहे उल्लेख आणि मंत्र आहे ओम श्री रामदूताय नमः, ओम श्री रामदूताय नमः। मारुतीरायाला नेहमीच आपल्या स्वामीचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाव अतिप्रिय आहे आणि म्हणूनच हनुमंताची मारुतीरायाची पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा मंत्र आपल्याला करायचा आहे। ओम श्री रामदूताय नमः अर्थात एक माळ। आणि त्यानंतर महाबली हनुमानाचा अत्यंत सामर्थ्यवान जो मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे। आणि मंत्र मंडळी असणारे फार सुंदर मंत्र आहे। तो मंत्र आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। फार सुंदर मंत्र आहे। पुन्हा एकदा हा मंत्र म्हणून दाखवतो, खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। हनुमंताच्या उपासनेमध्ये अत्यंत प्रभावी आणि जलद गतीने परिणाम प्राप्त करून देणारा हाच तो मंत्रपाठ समजला जातो। आपल्याला हे दोन्ही मंत्रपाठ प्रत्येकी एक एक माळ करायचे आहेत अत्यंत शांतपणे। मंडळी साधना वर्गाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो ती म्हणजे आपल्या उपासना वर्गाला देश आणि विदेशातून साधक मंडळी जोडलेली आहेत आणि म्हणूनच आपल्याला सामूहिक उपासना असं म्हणतो। आपण मंत्र जरी उपासना आपल्या घरामध्ये बसून एकट्याने किंवा कुटुंबाने करत असाल तरी सर्वांनी साधना आणि मंत्र उपासना ही सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा या साधनेला मिळत आहे, कारण प्रत्येक जण देश विदेशातून जोडलेला आहे। त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये होताना राहतो दिसतो आणि तो असाच राहावो ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना। म्हणजे साधना उपासना यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला आपली आत्मिक उन्नती होण्यास फार सुंदर मदत होत असते। तेव्हा मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्त्व द्या आणि आपण हे आतापर्यंत देत आलेल्या साधनेचे
खूप सुंदर अनुभव आपण सगळेजण घेतात. पुन्हा एकदा मंडळी, हिंदू नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. मंडळी, येणारा मे, जून, जुलै महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महिना असतात. तसेच घर बांधणी, घर खरेदी यासाठी सुद्धा. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये नक्की काय बरं अडचणी आहेत, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे भरघोस यश, यामध्ये कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं बरं मदत, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे, ज्योतिषशास्त्र आणि करिअर. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, तसेच वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तू नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणते वास्तू किंवा बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करू शकतो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे माहिती घेऊन, या सगळ्यासाठी आपण मार्गदर्शन घेऊ शकता आमच्याकडून. अवश्य त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जाते याची आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने, आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे, ऑफिसचा आमचा एकच नंबर आहे मंडळी, 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच मंडळी. त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध देवदेवतांचे स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी, ज्याची किंमत आहे 331 रुपये, आणि टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी, याची किंमत आहे 151 रुपये. आपल्याला भारतामध्ये कुठेही ही दोन्ही पुस्तकं आपण मागवू शकता. त्यासाठी आपण आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर मगाशी सांगितला त्यावर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, कोड नंबर म्हणजे पिनकोड नंबर आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं मागवू शकता. आमचा नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9892156163. तसेच कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर, शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, तसेच स्फटिक, पारद, नर्मदा, शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, अशी बरीच यंत्र ही दरवेळेला अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली जातात. ही यंत्र सुद्धा, रुद्राक्ष सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. भारतात आपण कुठेही असाल, रुद्राक्ष यंत्र पाठवली जातात. तर मंडळी, असा हा आजचा चैत्र महिन्याचा व्हिडिओ आपल्या उपासनेचा. चैत्र महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू नववर्षासाठी. त्यामुळे अगदी मनापासून ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या चैत्र नवरात्रीच्या आणि गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. कळावी लोभाय असावा. धन्यवाद.